सारखं दासत्व एवढे माणसानं आपल्या अंगात घेतले, हे जर एकवटले तो था रावणाची गोष्ट सोडा. तुमच्या 5 जण एक झाले, हे 5 एक झाले, तुमच्या अंदरला 10 तोळा रावण मेल्याशिवाय राहणार नाही आणि जीवनात तुमचा काला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रामासारखी भक्ती करा, हनुमंतासारखं दासत्व करा, वैराग्य लक्ष्मणापुरतं सारखं करा. संसारातला असं नाही सांगितलं का संसारात राहू नका, संसार करू नये, पण आसक्ती नका ठेवू. वैराग्य म्हणजे आसक्ती न ठेवू नये, बदल वैराग्य. एवढं 5 गुण तुमच्या अंगात ठेवा आणि तुमचं जीवन सफल बनवा. कारण रामायणाची फार गरज आहे. म्हणून 10 मिनिटात बरोबर हा झाला आपल्या इथपर्यंतचा विषय. हनुमंतराला थोडं बोलावं लागलं का आज जन्मदिवस आहे. हनुमंतरा प्रगट झाले कसे हे तेवढं थोडक्यात तुम्हाला सांगितलं. रामायण जर केलं तर परिपूर्ण सांगितलं असतं. आज रामायण नाही आहे, एका दिवसात काय बोलणार आहे म्हणून इकडे आई यशोदेला त्रास व्हायला लागला. गौरीच्या गेला, अरे कृष्णा हे दररोजच्या भानगडी बरोबर नाही. आता तू असं कर, उद्यापासून रानात जा, काही करायला घेऊन जा. आता गावातल्या भानगडी देवाला वाटलं काही हरकत नाही, आपल्याला तिकडे कार्य करायचं आहे, काही राक्षस मारायचे रानामध्ये करायचे आहे. आपण आता रानात जावं. काही गोपाय काही गोपाय काही गोपाय आई यशोदा कृष्णाला गोपाळाला सांगू लागले, अरे आता जवळीचं खेळा नका जाऊ दुरी, सांभाळा पुरारी रान माझा. अरे हा माझा लाडका आहे. अनुवानी पाय निघाला, पाय चप्पल नाही जोडा नाही, काहीच नाही. भगवान कृष्णानं कधी चप्पल जोडा घालून नाही काही जाण्याच्या वेळी. याला सांभाळायचा. देव रानात गेले आहे, गाई चालल्या, राक्षस वगैरे मारले, कालिया मर्दन केलं, सगळं काही झालं. आता दुपारचा टाइम झालाय. चला वयू गाई जेऊ बैसू एके ठाई, बहु केली वनवाना पाया मोठ्या लागली. भरपूर आपण वर्णन केली आहे. जन्ममृत्यूचे खरे भयंकर झाले आहे. आता आपल्या देवाशी गुरु पोहायचा आहे. जेव्हा आज सोडी गेल्या मोठा, आजचा गहिकाला सगळे एकत्रित झाले, कमळाच्या आकाराने गोल बसवले. भीती जेवू भीतीशी सर्वे घेऊ शिजून. आता आपल्या भेट जेवायचा, भेट काढायचे आणि सगळं सुद्धा शिजून याचीच घ्यायची आहे. म्हणून सगळेजण एकत्रित जमले आणि प्रत्येकाच्या हातात शिजोरी, प्रत्येकाची शिजोरी एकत्र केल्या. कोणाची प्रारंभी, कोणाची कर्माधी, कोणाची कशी, कोणाची शुद्ध याची. भगवान कृष्ण म्हणायला लागले, माये आहे तशी नाहीतरी घरात आहे. तुकांबाने हरी नाही कोणी माझे घरी. कारण तुकारामाने बरोबर होतं. आता बिलकुल धावता सावधी घेतला नाही. आता आम्हाला घरी कशाला पाठवतो बरे देवा? तुम्ही कुठे इथं, आई कुठं कौंडण्यपुरात. वैकुंठात कोण आहे? कारण देव कुठले होय? वैकुंठातले. वैकुंठातले आहे घरी. तुकाराम महाराज वैकुंठातले. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणाशी बोले ऋषी आम्ही फक्त इथपर्यंत तो कार्य करतो. वैकुंठ राहतो. आता आई रुक्मिणी आहे तिला कौंडण्यपुरात, तुम्ही आहे तर घरी कोण आहे? आमच्या घरी कोण नाही आहे. आमच्या शिबिरात कसे असे मी देवाली वाटलं बरोबर आहे, तू बोलून आहे. आता मग तसं करावं लागणार आहे. म्हणून सगळ्याच्या शिबिरा एकत्र केल्यानंतर सगळ्यांना भगवंत प्रत्येकाला एक घास देऊन राहिल्या. एकामेकाच्या मुखात घातलं, एकामेका देवी मुखी सुखे घालून हुंबरी एकामेकाच्या मुखात देऊन राहिले भगवंत.
आणि हा सोहळा पाहण्याकरता स्वर्गातील देवाले तुका म्हणे मुनी धुंडताना लाभती त्या सुखाची शिराणी त्याच्या पायी सर्व सुख लोयते असा भगवान त्या पृथ्वीवर अवतीर्ण झाले. त्या तिचं पाऊले मी दिली तुका म्हणे मुनी धुंडी ताना लाभती. जे हजारो वर्ष तपश्चर्या करणारे मुनी आहे त्याला दर्शन होत नाही. आणि गवळ्याचं भाग्य किती या पोराचं भाग्य किती. आज ये देव याले खातचा उठायला मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि हा आनंद बघण्यासाठी वज्र अशी तुकड्याने एकमेकाला थांबू लागल्या. खबर चला तर खरं तर आपल्या यमुनेच्या वाळवंटामध्ये काय आनंद आहे. एकमेकीला हाका मारून राहिल्या. चला 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 बाई पांडुरंगी हे मांडलेला तारा होती गोपाळाची हो चला बाई पांडुरंगी बाहू काला वाटे कभी का वैष्णव का जब वाकुलिया ब्रह्मलिगा भूतमलोका जातो तुका मनी भूमंडली आम्ही बैजावी लगारे काला वाटी कभी का वैष्णव का ब्रह्म ज्ञानेश्वर